सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले आहेत. सुरी, नाईफ आणि बटर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. तर पहिले आपण टोमॅटो कापून घेऊया. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब, सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब, सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले आहेत. सुरी, नाईफ आणि बटर. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब, सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले आहेत. सुरी, नाईफ आणि बटर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब, सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले आहेत. सुरी, आणि बटर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया सँडविच. तर सँडविच साठी लागणारे इंग्रेडिएंट आहेत ब्रेड, चीज क्यूब, सॉस आणि मिओनिज जे मी एका बाउल मध्ये काढलेले आहेत. सुरी, नाईफ आणि बटर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा. तर पहिले आपण टोमॅटो कापून घेऊया. तर गाईज, तर आता आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत आणि हे खूप ऑसम दिसत आहेत. आणि हे सँडविचेस मी माझ्या मम्मासोबत एन्जॉय करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू, मी हे मम्माला सँडविच याच्यासाठी बनवलेत कारण की आम्हाला एक बेबी येणार आहे. आणि मी याच्यासाठी बनवलेत कारण की त्याला सँडविचेस आवडावं म्हणून मी माझ्या मम्माला सँडविच बनवून दिलेत. तर हॅलो गाईज, मी आहे आयनची मम्मी आणि आयन खरंच खूपच टेस्टी सँडविचेस बनवतं आणि अजून काय काय जे बनवून देत असतं ते माझ्यासाठी मी खूप लक्की आहे की मला असा मुलगा भेटला आहे. सो थँक्यू आयन. वेलकम. तर गाईज, तर आता आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत आणि हे खूप ऑसम दिसत आहेत. आणि हे सँडविचेस मी माझ्या